नमस्कार. शरद पवारांचं ब्रह्मवाक्य हे संजय राऊतांचं वाक्य आहे आणि त्याच वाक्यावर आपण बोलणार आहोत. संजय राऊतांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत असं म्हणाले की शरद पवारांनी या संबंधातली जी माहिती सांगितली आहे तीच माहिती आमच्यासाठी ब्रह्मवाक्य आहे आणि आम्ही तीच खरी मानून चालतो. शरद पवारांचं ब्रह्मवाक्य म्हणणाऱ्या संजय राऊतांना एक गोष्ट मात्र लक्षात आलेली नसावी की हेच ब्रह्मवाक्य अनेक वेळेला चुकीचं ठरलेलं आहे. पत्रकार परिषदेची सुरुवातच अगदी बंडखोर पद्धतीने राऊतांनी सुरू केलेली आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये परमवीर सिंग गेलेत, काय होईल असं वाटल्यावर संजय राऊतांनी स्पष्टपणे सांगितलं की परमवीर सिंग सर्वोच्च न्यायालयात गेलेत ही चांगली गोष्ट आहे, पण सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळतो का हाच खरा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळत नाही हे माजी सरन्यायाधीशांनी रंजन गोगोई यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि ते भाजपचे असले तरीही माझा त्या निर्णयाला, त्या मताला पाठिंबा आहे, समर्थन आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये जरी गेले असले तरी सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश दिले तरी तो न्याय असणार नाही असं राऊतांना म्हणायचं होतं. म्हणजे हे मी त्याचा अर्थ काढतोय असं नव्हे, तर राऊतांनी यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालय दबावामध्ये काम करतं. म्हणजे उद्या परमवीर सिंगांच्या बाजूनी जरी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तरीही तो दबावातला असेल, तो न्याय असणार नाही असं राऊतांना आरामात सांगायचं आहे. न्यायालयीन निर्णयाच्या म्हणजे संभाव्य निर्णयाला सुद्धा राऊत चॅलेंज करू पाहत आहेत. आज निर्णय काय येईल, उद्या काय येईल माहीत नाही आहे. आत्ता फक्त याचिका दाखल झालेली आहे आणि याचिका दाखल झाल्यावर याच याचिकेच्या संभाव्य निकालाला देखील राऊत चॅलेंज करू इच्छित आहेत. समजा हा निकाल सरकारच्या बाजूने आला तरी देखील राऊत याला न्याय म्हणणार आहेत का? म्हणजे जेव्हा एखादा विषय अडचणीचा ठरू शकतो आणि त्यात आपण अडचणीतच येणार असं वाटतं, तेव्हा त्याबाबत ती व्यवस्थाच नाकारायची, ती व्यवस्था धुडकावून लावायची, हे राऊतांचं नेहमीचंच झालेलं आहे. म्हणजे अगदी संसदेतल्या भाषणांना, संसदेतल्या मतांना राऊतांनी जो शब्दप्रयोग केला आहे तो देखील आश्चर्यकारक आहे. म्हणजे संजय राऊत असं म्हणतात की सभागृहात जो काही खेळखंडोबा झाला, नाचकाम झालं, म्हणजे नाचकाम, खेळखंडोबा, थैथयाट, या थैथयाटाला, या नृत्यकामाला आम्ही बँडबाजा पुरवू, अशा स्वरूपाची विधानं संजय राऊतांनी कॅमेऱ्याच्या समोर केलेली आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की संसदेतली चर्चा, न्यायालयातला निर्णय संजय राऊत नाकारू पाहत आहेत. त्यांना ना संसदेमध्ये घेतलेल्या निर्णयाची तमा आहे, ना न्यायालयाच्या निकालाची चिंता आहे. तुम्ही आमच्या विरोधात जाणार आहात हे त्यांनी गृहीत धरलंय आणि हे गृहीत धरूनच ते निकाल नाकारू पाहतायत, न्याय नाकारू पाहतायत. मुळात विषय असा आहे की माणूस या स्थितीला तेव्हा येतो जेव्हा आपल्या बाजूने काही होणारच नाही असं वाटायला लागतं. एखादा व्यक्ती थैथयाट करतो, गोंधळ घालतो किंवा हे सगळं चूक आहे असं म्हणतो, तो त्याच वेळेला, ज्या वेळेला त्याला आपल्याला न्याय मिळणार नाही याची खात्री असते किंवा आपण चूक असल्याची खात्री असते. बरं, संजय राऊत ज्याला ब्रह्मवाक्य म्हणतायत, ज्याला हेच खरं आहे असं म्हणतायत, ते काय आहे? ज्या वाक्यांना ब्रह्मवाक्य म्हणतायत त्यातलं पहिलं वाक्य आहे, राज्याचे गृहमंत्री फेब्रुवारीमध्ये कोरोनाग्रस्त होते आणि त्यानंतर ते क्वारंटाईन होते. आता या क्वारंटाईन असण्याला आणि प्रवास न होण्याला काही पुरावे दिले गेलेले आहेत. एक, स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी 15 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेतल्याचं ट्विट केलेलं आहे. पण हेच ब्रह्मवाक्य म्हणालं होतं की त्यांनी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतलेली आहे. मुळात त्या छायाचित्रामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सगळ्याच वाहिन्यांचे माईक बूम दिसतील, ज्यात स्पष्टपणे कळतं की पत्रकार समोर बसलेले आहेत, ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नाही. बरं, नागपुरात घेतलेली पत्रकार परिषद एक वेळेला क्वारंटाईन काळात घेतली असं गृहीत धरावे लागेल. पण दुसरं जे विमानाचं तिकीट आलंय ते नागपूर ते मुंबई या प्रवासाचं आहे. म्हणजे ते विमानात प्रवास झालाय 15 तारखेला, नागपूरहून ते मुंबईला आलेत हेही स्पष्ट आहे.
राज्याच्या पोलीस दलाच्या ज्या गतिविधीची बुलेटिन निघत असतं त्यात राज्याचे गृहमंत्री हे मुंबईत आहेत हे त्या बुलेटिनमध्ये वारंवार स्पष्ट झालेलं आहे। बरं, ब्रह्मवाक्य असं म्हणत आहे की फेब्रुवारीच्या आठवड्यामध्ये, पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये, तिसऱ्या आठवड्यामध्ये क्वारंटाईन होते, पण जी चर्चा म्हणजे राज्याचे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि ACP पाटील यांच्यामध्ये जी चर्चा मेसेजवर झालेली आहे त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तारीख नक्की आठवत नाही, पण फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा असावा। म्हणजे ज्या भेटी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात झाल्याचा दावा परमबीर सिंग करतायत त्या भेटी शेवटच्या आठवड्यात झाल्या की नाही याचं क्लिअरिफिकेशन करण्यापेक्षा ते पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात कसे क्वारंटाईन होते याबाबतची चर्चा जास्त रंगवली जाते आहे। म्हणजे मुळात तपास व्हायला हवा, चौकशी व्हायला हवी ती शेवटच्या आठवड्यातल्या गतिविधीची, पण बोललं जात आहे पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातल्या गतिविधीविषयी। हे सगळं आश्चर्यकारक आहे। नुसतं आश्चर्यकारकच नाही तर विषयाला भरकटवण्याचा प्रयत्न आहे। भरकटवणं काय असतं तर संसदेत झालेल्या गोंधळाला थैथयाट, नाचकाम, नंगा नाच ह्यातल्या अशा शब्दामध्ये बोलणे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुजरातेत काय झालं होतं हा विषय काढणे। मुळात गुजरातेतले भट आणि शर्मा या दोन अधिकाऱ्यांवर झालेली कारवाई ही वेगळ्या कारणासाठीची होती, महाराष्ट्रातली कारवाई ही वेगळ्या विषयामध्ये होती आहे। इथे पोलीस अधिकारी न्यायालयात गेलेला आहे, हा तोच पोलीस अधिकारी आहे। म्हणजे परमबीर सिंग यांच्याविषयी अनलायझरचं किंवा माझं मत अजूनही चांगलं आहे असं अजिबात नाही। त्या मतावर परमबीर सिंग यांना नियुक्त करताना ज्या मुद्द्यावर आम्ही होतो त्याच मुद्द्यावर आजही आहोत। परमबीर सिंग यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते मिळून केलेल्या भ्रष्टाचाराचे आहेत, म्हणून या संदर्भातली कारवाई होणं आवश्यक आहे, किमान पक्षी चौकशी होणं आवश्यक आहे। पण या मुद्द्याला भरकटवण्यासाठी गुजरातेमधले विषय काढायचे आणि सांगायचं की तिथे काय झालं होतं, इथे वेगळा कसा न्याय लावताय। मुळात राऊतांना या प्रकरणातली भूमिकाच स्पष्ट करता आली नाही आहे। म्हणजे ते नाशिकमध्ये एक बोलतात रात्री, नाशिकमध्येच सकाळी दुसरं बोलतात आणि दिल्लीत जाऊन तिसरं बोलतात, महाराष्ट्रात पत्रकार परिषद घेताना आणखी चौथाच विषय बोलतात। राऊतांची ही पद्धत या प्रकरणाला केवळ दिशाभूल करून वेगळ्या मार्गानं वळवण्यासाठीची चाललेली आहे। या सगळ्यामध्ये आणखी एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि तो मुद्दा म्हणजे रश्मी शुक्ला यांचा अहवाल। तुम्ही सगळ्यांनी कायद्याचं बोला चित्रपट बघितला असेल, ज्यामध्ये मकरंद अनासपुरे हा वकिलाच्या भूमिकेत आहे। शेवटी कळतं केसच्या की मकरंद अनासपुरेची LLBची डिग्री अजून मिळालेली नाही आहे आणि कोर्ट ही केस संपवायला निघतं, तेव्हा मकरंद अनासपुरे असं म्हणतो की माझी डिग्री नाही आहे हे मला मान्य आहे, पण मी जे सत्य कोर्टाच्या समोर आणलं आहे ते सत्य आहे हे तरी कोर्टाला मान्य आहे का? ज्या कारणासाठी म्हणजे जे कारण माझं आहे, माझ्या अपराधाचं आहे, त्यासाठी मला शिक्षा द्यावी, पण निकालाच्या दृष्टीनं जी तथ्य समोर आलीत त्याचा विचार करावा। आता कायदेशीरदृष्ट्या या प्रकरणातली म्हणजे रश्मी शुक्लांनी आणलेले रिपोर्ट्स ते लीगल होते की इल्लीगल वेनी होते हे सुद्धा न्यायालय किंवा चौकशी ठरवेल, पण जी तथ्य समोर आली आहेत, जे रेकॉर्ड्स समोर आलेत, ज्याला राज्याच्या तत्कालीन पोलीस महासंचालकांनी राज्याच्या ॲडिशनल सचिवांकडे पाठवलं आहे, ॲडिशनल सचिवांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठवलं आहे, मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांच्याकडे पाठवलं आहे आणि त्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात राहण्याच्या ऐवजी बाहेर जाणं पसंत केलं आहे। अशा अधिकाऱ्यांनी रेकॉर्डवर आणलेली माहिती, राज्याच्या गुप्त वार्ता विभागाने रेकॉर्डवर आणलेली माहिती, राज्याच्या पोलीस महासंचालकांनी रेकॉर्डवर आणलेली माहिती चुकीची आहे, इल्लीगल आहे म्हणून नाकारता येईल का? त्याची लीगल असणं इल्लीगल असणं हे कायदेशीर कसोट्यावर ठरेल, पण जे वस्तुस्थिती समोर आलेली आहे, जो पोलीस दलातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा समोर आलेला आहे त्याला नाकारता येणार नाही। केवळ भाजपला विरोध करायचा आहे, शिवसेनेलाच वाचवायचा आहे किंवा गृहमंत्र्यांना वाचवायचं आहे म्हणून जे मुद्दे मांडले जात आहेत त्यापेक्षा यात आहे काय, सत्य काय हे तपासणं आवश्यक आहे। यातलं सत्य तेव्हाच तपासलं जाईल जेव्हा भ्रष्टाचाराचे वाटेकरी वरच्या पदावर असलेले नसतील। जर भ्रष्टाचार होत असेल आणि त्यात गृहमंत्री,
गृहमंत्र्यांच्या वरचे मुख्यमंत्री किंवा सरकार बनवणारे, सरकारला चालवणारे हे सहभागी असतील तेव्हा हे प्रकरण दाबलं जाईल. आता जे प्रकरण दाबण्याची प्रक्रिया सुरू आहे ते हे भ्रष्टाचार झाला आहे आणि त्यात अनेक जण सहभागी आहेत असा संदेश देतो आहे. आणि म्हणूनच या प्रकरणाची ते लीगल वेनी तपासलेलं आहे की इलिगल वेनी तपासलं आहे याचा विचार नंतर केला जाईल. म्हणजे तिच्या रश्मी शुक्लांवरती कारवाई करायची की नाही हे देखील बघितलं जाईल. पण रश्मी शुक्लांनी मांडलेले मुद्दे हे महत्त्वाचे आहेत आणि ते गंभीर आहेत. ब्रह्मवाक्याप्रमाणे जर त्याचा वापर नाही करता आला तरी देखील एक कायदेशीरदृष्ट्या कळालेली गंभीर माहिती म्हणून तरी वापर करता येऊ शकेल. नाही म्हणायला विमानाच्या तिकिटामुळं ब्रह्मवाक्य खोटं ठरलेलं आहे. नाही म्हणायला क्वारंटाईन असल्याचा विषय देखील खोटा ठरलेला आहे. CCTVच्या फुटेजमध्ये ते गेले होते की नव्हते हे देखील स्पष्ट होणार आहे. म्हणजे एकूणच ब्रह्मवाक्य सगळी अर्धसत्य किंवा असत्य ठरत असताना सुद्धा आमचं ते ब्रह्मवाक्य आहे असं म्हणणे आणि जी व्यवस्था वर्षानुवर्षापासून आम्ही स्वीकारली आहे, जिच्यावरती विश्वास ठेवला आहे, त्या व्यवस्थेला मात्र नाकारायचं ही संजय राऊतांची कृती या व्यवस्थेलाच आव्हान देणारी आहे. महाराष्ट्रातलं एखादं सरकार वाचवण्यासाठीची ते सरकार राहावं की न राहावं हा संपूर्णतः राजकीय प्रश्न आहे. पण त्यासाठी या व्यवस्थेला आव्हान देणारी भाषा संजय राऊत बोलत असतील तर संजय राऊतांना देखील या भाषेसंबंधी फटकारायला हवं. कारण महाराष्ट्रातलं सरकार बरखास्त करायचं असेल तर केंद्रातलंही सरकार बरखास्त करून टाका असं राऊत बोलू लागले आहेत. माफ करा तो शब्द वापरतोय, राऊत बरळू लागलेले आहेत. आता संजय राऊतांचं हे बरळणं या व्यवस्थेला उद्ध्वस्त करेल की काय असा प्रश्न पडतो. 3 पक्षाचं एक सरकार वाचवण्यासाठी, त्याहीपेक्षा म्हणजे आपल्या पक्षाच्या नेत्याचं मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी राऊत अशी विधानं करतायत का हा देखील मोठा प्रश्न आहे. खरं तर राऊतांचा अंतरात्मा नाशिकमध्ये सकाळीच बोलला होता. मध्येच त्यांनी ही महाविकास आघाडी आमची राजकीय मजबुरी आहे आणि याला कारण भाजप आहे असं देखील विधान करून टाकलं होतं. राऊतांची अशी बदलती आणि बरळणारी वक्तव्य ही इथल्या व्यवस्थेला नक्कीच घातक असतील.